नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय मराठीची कृतीपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थीला सहामाही परीक्षा बोलता, काही विद्यार्थी फर्स्ट टर्म बोलता, काही विद्यार्थी टर्म एंड बोलता, मिड टर्म बोलता. अनेक नावे आहेत त्या परीक्षेला, आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्र अधिक विद्यार्थी प्रथम सत्रच म्हणतात. तर प्रथम सत्र परीक्षेची इयत्ता 9वीची मराठीची कृतीपत्रिका प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये परिपूर्ण बघणार आहोत. परिपूर्ण तुम्हाला ही प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरणार आहे. तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. एक पॉईंट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा, प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 9वी विषय मराठी कृतीपत्रिका. वेळ आहे 3 तास आणि गुण आहे यासाठी 80. आता विभाग 1 बघूयात. विभाग 1 मध्ये तुम्हाला गद्य दिला आहे, काही उतारा असणार आहे आणि उतारावरती आधारित काही प्रश्न असणार आहेत. तर प्रश्न 1 मध्ये दिला आहे, दिलेल्या उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा. काठियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये. कठियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा दिलेला आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. मी तुम्हाला जास्त आपल्याकडे वेळ नाही आहे, अथवा आपण उताराही वाचला असता. आपल्याला व्हिडिओ फक्त 10 ते 15 मिनिटाचा वेळ आहे, त्यामध्ये आपल्याला समाप्त करायचे आहे. तर मी तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही स्क्रीनशॉट मारा. स्क्रीनशॉट तुम्ही मारलेला असेल, आता तुम्ही पुन्हा तो उतारा वाचून घ्या. एकदा शांतचित्तेत व्हिडिओ थांबून घ्या आणि उतारा वाचून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांची उत्तरे द्या. सर्वप्रथम बघा, आकृती पूर्ण करा असं सांगितलं गेलेलं आहे. कठियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये. तर 2 स्वभाव वैशिष्ट्ये तुम्हाला इथे लिहायचे आहे. एक शब्दच लिहायचा आहे. 2 स्वभाव वैशिष्ट्ये. तर तुम्हाला इथे परिपूर्ण 2 गुण जे आहे ते मिळून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा. एक मध्ये आहे तुम्हाला सर्वज्ञ आणि दुसरा आहे तुम्हाला वानरेया. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा परिच्छेद वाचणार ना, त्यावेळेला तुम्हाला हे सर्व काही समजून जाणार या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार. परंतु सर्वप्रथम शांतचित्तेत तुम्ही हा परिच्छेद वाचा आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सहमत आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे, आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुतीच्या आधारे स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, अगदी विचारमय आहे. यावरती तुम्ही तुमचं सहमत व्यक्त करू शकता. सर्वप्रथम तुम्ही काय करा, उतारा वाचा आणि त्यावरतीच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खालील उताराच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो सूचनेनुसार कृती करायची आहेत. पुन्हा एक उत्तर दिला आहे, दुपार होते एखाद्या शहरात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून तर इथपर्यंतचा परिच्छेद दिला असते त्यांना. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हा एक पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या. हा एक पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो, हा देखील आहे, हा एक पार्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या. मी विनंती करतो, जेही विद्यार्थी नवीन आलेले असणार, अद्याप आमच्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेले असणार, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि तुम्हाला खाली आमचा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, त्यावरती संपर्क करा. तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका पुरवण्यात येतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर नवनवीन प्रकारच्या प्रश्नपत्रिका पुढेही तुम्हाला, जसं की तुमची घटक चाचणी 2 असेल आणि वार्षिक परीक्षेलाही तुम्हाला प्रश्नपत्रिका पुरवण्यात येतील. बघा, आता आकृती पूर्ण करायची आहे. उतार्यात आलेल्या शहरांची नावे. आता सर्वप्रथम उतारा वाचा आणि जे काही शहरांची नावे आलेली आहेत ती लिहायची आहे. कोणती 4 शहरांची नावे लिहायची आहेत. 1 2 3 4 अशा पद्धतीने तुम्ही 4 शहरांची नावे तुम्हाला इथे यामध्ये लिहायची आहेत. जाऊया पुढे आकृती पूर्ण करा. दुपार यांना सलाम करते. तर दुपार कोणाला सलाम करते, 2 नावे लिहायची आहेत. सर्वप्रथम उतारा वाचा आणि त्यानंतर तुम्हाला उत्तरे मिळून जातील. समता विद्यार्थी मित्रांनो, श्रमिक कामगारांचे जीवन तुमच्या शब्दांत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, जे कामगार दिवस रात्र काम करतात, जसे की तुमचे काही अनेक विद्यार्थी चे आईवडील जे शेती करत असतात आणि अनेक विद्यार्थ्यांचे आईवडील मोलमजुरीने कामाला जात असतात. तर जसे त्या कामगार आहेत त्यांचे जीवन किंवा त्यांचे जे काही जीवन आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायचे आहे. श्रम करतायत, कष्ट करतायत, कष्टकरू कामगारांचे जीवन तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचे आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दलचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे. जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे ईमध्ये खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता बघा, अजून एक अपठित उतारा दिला आहे. पहिले जे काही 2 उतारे होते ते तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच होते, परंतु हे जे काही पुढील उतारे आहे हे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. ही जे काही दिसत आहे तुम्हाला, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि बघूया काय प्रश्न विचारला गेलेला आहे. आता बघा, हा अपठित उतारा आहे, हा पुस्तकाच्या बाहेरील उतारा आहे. त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे, आकृती पूर्ण करा. भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली वसतिगृह. तर विद्यार्थी मित्रांनो, केलेली वसतिगृह 2 लिहायचे आहेत तुम्हाला इथे. उतारा वाचल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण याची उत्तरे मिळून जाणार. स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला होता. जाऊया पुढे. आकृती पूर्ण करा. भाऊराव पाटील यांच्या वसतिगृहाचे विशेष. भाऊराव पाटील यांच्या वसतिगृहाचे काय विशेष आहे, तर 2 विशेष तुम्हाला लिहायचे, 1 आणि 2 उत्तरे. सर्वप्रथम विनंती करतोय की तुम्ही उताराच वाचा. उतारा वाचल्यानंतर तुम्हाला एक उत्तर मिळून जाणार. शांतपूर्वक पहिले उतारा वाचून घ्या, त्यानंतर प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणारच आहे. व्हिडिओला तुम्ही मागे पुढे करू शकता, थांबवू शकता, उतारा वाचू शकता. क्वालिटी हाय करू शकता. विभाग 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, पद्य.
आता कविता असणार आहे आणि कवितेवरती काही प्रश्न असणार आहे. पाठ्यपुस्तकातील कविता दिली सर्वप्रथम राजास ती महाली, सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या ही कविता दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही कवितेचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यावरती काही प्रश्न आहे. चला बघूया काय प्रश्न आहे. प्रश्न 2, दिलेल्या कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा. राजवाड्याला वैभव प्राप्त करून देणारे घटक. तर राजवाड्याला वैभव प्राप्त करून देणारे कोणकोणते घटक आहे, कोणती 4 घटक तुम्हाला लिहायचे. 1 2 3 4 अशा पद्धतीने 4 घटक लिहा. तुम्हाला 2 गुण जे आहेत ते मिळून जातील. त्यानंतर आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करायची आहे झोपडीत येण्यासाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना. तर कोणत्या भावना आहेत, 4 भावना लिहायच्या आहेत. 1 2 3 4 अशा पद्धतीने झोपडीत येण्यासाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा आहे तुम्हाला पाहुणी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. पाहुणी सौख्य माते. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण दिवसेंदिवस ऐकत असेल की आपले आई वडील किंवा आपण जेव्हा देवाकडे हात जोडतो, काही ना काही मागत असतो, तर त्यामधील निम्मे लोक देवाकडे सुख मागत असतात. तर इथे जो काही गरीब आहे किंवा या झोपडीत माझ्या काव्यपंक्तीतून सरळ अर्थ जर व्यक्त करायचं ठरलं तर इथे सांगितलं गेलेलं आहे की या झोपडीत माझ्या खाण्यापिण्यासाठी काही गोष्टी कमी मिळतील, नक्कीच थोडेसे शौक माझे कमी असतील, माझ्याकडे गरिबी असेल, श्रीमंती नसेल, परंतु माझ्याकडे सुख मात्र आहे. आणि हे सुख पाहून देवेंद्र म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो देव, माहीत आहे ना तुम्हाला, तर देव देखील लाजेल. म्हणजे त्याला देखील वाटेल की म्हणजे जसं की हेवा वाटतो ना की तो त्याच्याकडे पैसे नाही आहेत बघून तो खूप आनंदी आहे त्याच्या आयुष्यामध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शांती सदा विराजे. नेहमी माझ्या झोपडीमध्ये शांती असते, मला कोणत्याही गोष्टीचा ताण तणाव नाही आहे. जसं की एखादा श्रीमंत असेल तर त्याच्याकडे तेवढंच टेन्शन असतं, तसं माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे. आणि या झोपडीत माझ्या. ओके, तुम्हाला काव्यपंक्तींचा सरळ अर्थ द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तींचा आशय सौंदर्य लिहा. दारास नाही दोऱ्या या काव्यपंक्तींचा आशय सौंदर्य स्पष्ट करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, दारास नाही दोऱ्या याचं असं म्हटलं गेलेलं आहे की जे श्रीमंत लोक असतात, थोडक्यात जर याचा आपल्याला आशय सौंदर्य लिहायचा प्रयत्न करायला गेलं तर दारात नाही दोऱ्या याचा अर्थ असे घेऊ शकतो की आपण जसं की दाराच्या बाहेर अनेक लोकांचे गेट वगैरे असतं, एंट्री करण्यासाठी कुणाला एंट्री मिळत नाही, किंवा अनेक लोकांचे दाराच्या बाहेर असं तोरण टांगलेलं असतं, हो की नाही, की काही त्यांच्यावरती काळी जादू वगैरे होऊ नये. तर श्रीमंत लोकांवरती जे होतं गरीब लोकांवरती होत नसतं. तर सर्वप्रथम तुम्हाला याचं आशय सौंदर्य लिहायचं आहे. पुढे जाऊया. आमध्ये म्हटलेलं आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. कवितेचे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मी वाचतोय, आणि दुसरा आहे धरीला पंढरीचा चोर. आता कवितेवरती तुम्हाला कृती आहे कोणती मी वाचतोय किंवा धरीला पंढरीचा चोर या दोन्हीपैकी कोणत्याही एक कवितेवरती तुम्हाला कृती सोडवायची आहे. तर बघा, सर्वप्रथम आहे तुम्हाला प्रस्तुत कवितेचे कवी. तुमच्या जेवढ्याही कविता झालेल्या आहेत तर सर्व कवितेचे कवी वगैरे सोडून जा किंवा तुम्ही पाठ करून जा, सर्व तुम्हाला इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण बघा, तुम्हाला कवितेवरती कृती असतातच आणि यामध्ये तुम्हाला 3 ते 4 गुणांसाठी विचारलेलं असतं. त्यामुळे बघू शकता किती इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला किती गुणांसाठी, 4 गुणांसाठी विचारलेलं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे ते सांगायचं आणि कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणे तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर 4 मार्कांसाठी तुम्हाला रसग्रहण आहे. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. रसग्रहण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. ओके, रसग्रहण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या काव्यपंक्तींचं. त्यानंतर पुढे जाऊया. विभाग 3 ज्यामध्ये तुम्हाला स्थूल वाचन आहे. स्थूल वाचनमध्ये प्रश्न 3 दिला आहे. खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. लहान मुलांची हास्यचित्र काढणं अवघड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, का अवघड आहे तुम्हाला आता यावरती लिहायचं. स्थूल वाचन आहे, स्थूल वाचनाचा तुम्हाला विभाग देखील आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. लहान मुले कधी शांत बसत नाही. हास्यचित्रमध्ये त्यांना बोट जरी लावलं तरी ते रडायला लागतात. त्यांच्यासमोर कोणी मोठा व्यक्ती जरी आला तरी ते रडायला लागतात. त्यामुळे त्यांचे हास्यचित्र काढणं खूपच अवघड आहे, हो की नाही. व्यंगचित्र व हास्यचित्र यातील फरक लिहा. व्यंगचित्र व हास्यचित्र यातील फरक लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे, तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा. विद्यार्थी मित्रांनो, आता दिवाळी आली आहे. दिवाळी म्हणजे आता तुमचे पेपर सुरू होत आहेत. काहीच दिवसात दिवाळी येणार आहे. दिवाळीला तुम्ही होशाल की सकाळी उठल्यानंतर घराच्या बाहेर किती धुकं असतं, किती धुई असते. तर या दिवसांचे वर्णन तुम्हाला तुमच्या शब्दांत करायचं आहे. सोपं आहे. आपण म्हणजे अनेक विद्यार्थी शेती खेड्यापाड्यावरील आहे, त्यांना या गोष्टी अनुभवायलाही मिळतात. अनेक विद्यार्थी नोकरी म्हणजेच ते शहर भागातील आहे, त्यांना या गोष्टी अनुभवायला मिळत नाही. तरी देखील तुम्ही तुमचे विचार सौंदर्याने ते मांडू शकता, विचार कौशल्याने तुम्ही ते मांडू शकता. विभाग 4 मध्ये भाषा अभ्यास आहे. व्याकरण घटकांवर आधारित कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत, ज्यामध्ये प्रश्न 4 मध्ये पहिला आहे अलंकार. खालील उदाहरण वाचून कृती सोडवा. चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळे विना. वरील उदाहरणातील प्रकार आणि दुसरे उदाहरण लिहायचे आहे. त्यानंतर रस विचार आहे विद्यार्थी मित्रांनो. खालील उदाहरणे वाचा व त्या खालील कृती सोडवा, ज्यामध्ये आहे तुम्हाला पहिला, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. त्यानंतर दुसरा आहे, डोळे हे जुलमी
गडे रोखुनी मज पाहू नका. ओके, वाक्यप्रचार दिला विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला वाक्यप्रचार लिहायचा आहे. तर बघूयात वाक्यप्रचारमध्ये काय म्हटलं गेलं आहे. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा. ओके, आता काय करायचं आहे. घाव घालणे. घाव घालणे म्हणजे त्रास देणे. ओके, घाव घालणे, त्रास देणे. त्यानंतर मात करणे. मात करणे म्हणजे विजय प्राप्त करणे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने याचं या मात करण्याचं कसं, भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांवरती मात केली म्हणजे विजय मिळवला. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो घाम गाळणे म्हणजे कष्ट करणे. श्यामचे आईवडील त्याच्या शिक्षणासाठी दिवस रात्र घाम गाळतात, कष्ट करतात. ओके, धूम ठोकणे, पळून जाणे. पोलिसांना पाहून चोरांनी धूम ठोकली, अशा पद्धतीने तुम्ही त्याचा अर्थ लिहून वाक्यात प्रयोग करू शकता. शब्दसंपत्ती, भाषिक घटकांवर आधारित कृती दिल्यात. समानार्थी शब्द राजा. राजासाठी समानार्थी शब्द काय होणार विद्यार्थी मित्रांनो, शासक. ओके, त्यानंतर वसुंधरा. वसुंधरासाठी समानार्थी शब्द कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर सांगा. विरुद्धार्थी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश. प्रकाशचा विरुद्धार्थी शब्द काय होणार, अंधार. त्यानंतर होणार लहान. लहानचा विरुद्धार्थी शब्द होणार मोठा. त्यानंतर खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे, स्तुती करणारा. ओके, स्तुती करणारा कोण आहे, प्रशंसक किंवा आधी जन्मलेला मोठा. तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आधी जन्मलेला. तर तुम्हाला खाली शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन करायचं आहे. अचूक शब्द ओळखायचा आहे, कोणती, 2. तर आशीर्वाद. आता जो काही अचूक शब्द आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. हा पहिलाच आशीर्वाद अचूक शब्द आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो निसर्ग. निसर्ग हा तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे. निसर्ग पहिलाच निसर्ग अचूक शब्द आहे. त्यानंतर दुर्मिळ. दुर्मिळ शब्द ओळखायचा आता आपल्याला. ओके, तर दुर्मिळ शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणता दुर्मिळ शब्द आहे, तर जो काही शब्द शेवटचा शब्द दुर्मिळ तोच योग्य आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पिढी. जो काही 2 नंबरचा शब्द आहे पिढी तो योग्य आहे. त्यानंतर विरामचिन्ह, कोष्टक पूर्ण करा. अपसरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम. पूर्णविराम विद्यार्थी मित्रांनो इथं डॉट ठेवायचा आहे. स्वल्पविराम, स्वल्पविराम तर तुम्हाला माहितीच आहे. फक्त हा कोष्टक पूर्ण करायचा आहे. जर तुम्हाला असं विचारलं नाही गेलं तर तुम्हाला चिन्ह दिले जातील आणि त्याचं नाव लिहावं लागेल. इथे बघा पूर्णविराम जर द्यायचं असेल तर पूर्णविराम आपण असा देतो, स्वल्पविराम आपण अशा पद्धतीने देतो, कोमा. ओके, तो तुम्हाला जमतोच. आणि प्रश्नचिन्ह आपण अशा पद्धतीने देतो. ओके, प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने असतं, स्वल्पविराम अशा पद्धतीने असतो आणि पूर्णविराम सिंपलचा एक डॉट असतो, त्याला पूर्णविराम म्हटलं जातं. आता शेवटचा विभागकडे वरतो आपण. शेवटचा विभाग आहे आपल्याला विभाग 5 उपयोजित लेखन. तर उपयोजित लेखनाकडे आपण चाललोय. प्रश्न 5 खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. एक कृती सोडवायची आहे. एक आहे पत्रलेखन. पुढील जाहिरात वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसाधना पुस्तकालय विशेष सवलत योजना MIDC लातूर, आकर्षक सवलत योजना, पाठ्यपुस्तकेतर पुस्तकांसाठी आकर्षक सवलत योजना, त्वरा करा त्वरा करा त्वरा करा. ही योजना मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. त्वरित संपर्क साधावा. संपर्क दिलेला आहे आणि विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने. ओके, पाठ्यपुस्तकेतर पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा किंवा पाठ्यपुस्तकेतर पुस्तक सदोष निघाल्याची तक्रार करणारे पत्र लिहा. एक तर मागणी करणारे पत्र लिहा विद्यार्थी मित्रांनो किंवा तक्रार करणारे पत्र लिहा. ओके, जर तुम्हाला पत्रलेखन द्यायचं असेल तर खूपच छान, किंवा तुम्ही सारांश लेखन करू शकता. विभाग 1 गद्य ई. प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित उत्तराच्या 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. 1/3 सारांश लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तुम्हाला यामधील तुमच्याच प्रश्न क्रमांक ई मधील ओके तुम्हाला काय करायचं, सारांश लिहायचं. खूप सोपंच आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. खालीलपैकी कोणतेही 2 कृती तुम्हाला सोडवायची आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला वृत्तांत लेखन. वृत्तांत लेखन बघा, तुमच्या शाळेत भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला, त्याचे वृत्तांत लेखन करा. किंवा विद्यार्थी मित्रांनो संवाद लेखन दिलं आहे तुम्हाला, संवाद लेखन करू शकता. ज्ञान साधना विद्यालय परभणी या शाळेत विज्ञान प्रदर्शन भरलेले आहे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी साईराज व पार्थ या 2 मित्रांतील भ्रमणध्वनीवरील संवाद लेखन करा. तिसरा कथालेखन. कथालेखन आहे विद्यार्थी मित्रांनो खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करू शकता. एक दुकानदार, किराणा दुकान, गाढवावर मिठाचे ओझे, गाढवाचे पाण्यात बसणे, मीठ विरघळणे, ओझे कमी होणे, दुकानदाराचे डोके भडकणे, त्याची युक्ती, कापडाची गाठोडी, गाढवाचे पाण्यात बसणे, ओझे अधिक होणे, शेरास सव्वाशेर. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो कथालेखन करत असताना त्याला शीर्षक देणं, आणि जर तुम्ही शीर्षक दिलं तर त्याला 1 गुण मिळत असतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही त्याचं जे काही मॉरल, त्याला आपण काय म्हणतो तात्पर्य जर तुम्ही लिहिलं तर त्याला देखील तुम्हाला 1 गुण मिळत असतो. कथालेखन म्हणजे खूप भरभराट लिहायचं असं नसतं. सिस्टमॅटिकली स्टोरी रायटिंग केली जाते, कथा लिहिली जाते. तुम्ही शीर्षक योग्य ते द्या, योग्य ती मांडणी करा, आणि त्यानंतर तात्पर्य देखील योग्य ते द्या. तुम्हाला परिपूर्ण मार्क्स इथे मिळून जातील. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे आहे तुम्हाला 1 मधील खालील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडवा. कोणती एक कृती सोडवायची विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत मिळालेलं पहिला पारितोषिक, यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आहे कौतुकांचा वर्षाव. त्यानंतर ग्रामीण भागातून शहरातील शाळेत प्रवेश, वक्तृत्व स्पर्धेची सूचना, आई शिक्षकांकडून तयारी, अपमान, स्पर्धेत सहभाग. ओके,
अशा पद्धतीने. त्यानंतर वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत. तुमच्या विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत तुम्हाला पहिले पारितोषिक मिळाले होते अशी कल्पना करून या प्रसंगाचे लेखन करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आत्मकथन आहे. आत्मकथन करायचं आहे. चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. झाड, आजची स्थिती, आनंद, उपयुक्ता, महत्त्व, खंत. ओके, झाडावरची आत्मकथा तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर वैचारिक लेखन आहे विद्यार्थी मित्रांनो. दैनंदिन जीवनात तुमची जबाबदारी, पाणी टंचाई एक ज्वलंत समस्या, पाणी टंचाई समस्या, कारणे, उपाय, कार्य करणाऱ्या विविध संस्था. वरील मुद्द्यांच्या आधारे वैचारिक लेखन करा. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, या खालील 3 कृती आहेत. जसं की तुम्हाला जसं की तुम्ही प्रसंग लेखन करू शकता, आत्मकथन करू शकता किंवा वैचारिक लेखन, तिन्हीपैकी कोणतेही करू शकता. आणि वरील जो प्रश्न होता यामध्ये 3 होते, यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय मराठीची कृतीपत्रिका. आशा करतो की तुम्हाला ही सर्व व्हिडिओ आवडलेली असेल. व्हिडिओ उपयुक्त नक्कीच ठरेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्यासमोर तुम्हाला काही एक प्लेलिस्ट दिसत असेल, एक व्हिडिओ दिसत असेल. ओके, 1 ते 2 व्हिडिओज दिसत असतील आणि एक प्लेलिस्ट दिसत असेल. जर तुम्ही प्लेलिस्टवरती क्लिक केलं तर तुम्हाला इयत्ता 9वीच्या प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका दिसतील. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, तसेच तुमचं इतिहास आणि भूगोल सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तिथे मिळतील. तुम्ही त्या प्लेलिस्टवरती क्लिक करून सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका बघू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि ज्याही विद्यार्थ्यांनी अद्याप व्हिडिओला लाईक केलेलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना मी तुमच्या या प्रथम सत्राच्या मराठीच्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि लवकरच आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. त्यासाठी काय करा, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, टाटा बाय बाय, टेक केअर.